नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री 11 वाजता पवित्र पोर्टलची डेट वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर 12 तारखेला 8 वाजता एक पत्रक आलं होतं शासनाचं, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं काय काय जी आपली डेट होती. डेट म्हणजे जी शेवटची तारीख होती 13 तारीख, तर ती तारीख जी आहे वाढवून 13च्या जागी 16 करण्यात आलेली आहे. ही महत्वाची अपडेट आता सध्या लेटेस्टला येत आहे. तर तुम्हीही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपले प्रेफरन्स जनरेट करून लॉक करून घ्यायचे आहे. बरं, विचारात घेतला तर याच्यामध्ये अजून काय काय माहिती आपल्याला सांगितलेली आहे बघा. या ठिकाणी लक्षात घ्या, एकूण उमेदवार किती होते, तर एकूण उमेदवार 1,70,108 उमेदवार होते. याच्यापैकी जर विचार केला तर 1,34,000 जणांनी मुलाखती शिवाय आपले प्रेफरन्स जनरेट केलेले आहे आणि मुलाखती सहवाले जे आहेत त्याचे 1,22,000 प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर लॉक किती जणांनी केले, लॉक जर विचार केला, आता लेटेस्ट आकडा जर आपण बघितला, आज रात्री 11 वाजता, आज रात्री म्हणजे कधी तर 12 तारीख, 12 म्हणजे काल होती बरं का, काल रात्री 11 वाजेपर्यंत जे आहे 1,07,000 जणांनी मुलाखती शिवाय जे आहे या राऊंडचे आपले प्रेफरन्स जनरेट केलेले आहे आणि लॉक केलेले आहे. महत्वाचं काय, लॉक केलेले आहे आणि मुलाखती सह मध्ये 78,000 जणांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक केलेला आहे. ठीक आहे, म्हणून एवढ्या जणांचा लोड आता कमी झालेला आहे, त्याच्यामुळे साईट पण आता व्यवस्थित सुरू आहे. ओटीपीचे प्रॉब्लेम पण खूप जणांना येत नाही. थोडेफार ज्यांना येत असेल त्यांनी फक्त काय काय करू शकतात हे पण आपल्याला पुढे यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, उमेदवारांना 2 नंबरचा पॉइंट सांगितलेला आहे. उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा यांनी स्वतः वैयक्तिकरित्या जे आहे SMS देखील पाठवलेला आहे. लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आलेले आहे. ही एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. अजून जर विचार केला तर ओटीपी बाबत एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. उमेदवारांना ओटीपी बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, आता भरपूर साऱ्या उमेदवारांना ओटीपी बाबत कोणतीही प्रॉब्लेम येत नाही. ज्यांना ओटीपी मुळे लॉग इन करणे, प्राधान्यक्रम लॉक करायचे असेल त्यांनी कृपया आपले लॉग इन करून प्राधान्यक्रम लॉक करावे असे त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे, याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, उमेदवारांकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम व लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरती स्थिती सर्वांना लक्षात यावी यासाठी पवित्र पोर्टलद्वारे होम पेजवर प्रेफरन्स डॅशबोर्ड या अंतर्गत प्राधान्यक्रमाची सुविधा, स्थिती पाहण्याची सुविधा जी आहे ती पण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग तुम्ही प्रेफरन्स डॅशबोर्ड वरती क्लिक करा, तुम्हाला ती स्थिती नक्कीच त्या ठिकाणी जाणून घेता येईल. ठीक आहे, आणि महत्वाची 5वी गोष्ट होती की 13च्या जागी 16 तारीख करण्यात आली आहे. आणि 6 नंबरचा पॉइंट काय, तर उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले जे प्राधान्यक्रम दिलेले आहे ते वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. ठीक आहे, तर लवकरात लवकर तुमचे प्रेफरन्स लॉक करून घ्या आणि याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला टाका, आम्ही नक्की त्याचा सोल्युशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. ठीक आहे, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे विचारा. धन्यवाद, काळजी घ्या.